मी सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे देव मारुती खोरे। मी ढाणू येथे राहतो। मी लोककल्याण सामाजिक संस्था एक उघडली आहे, मी त्याचा अध्यक्ष आहे। संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि गुजरात मध्ये मी बरेचसे कामं केली आहे, जसे सामुदायिक विवाह सोहळा वगैरे कार्यक्रम मी पार पडला आहे। याच्यानंतर मी जे कामगार आहे आपले लोक एमआयडीसी मध्ये किंवा जेआयडीसी मध्ये काम करतात, पण काम करूनही त्यांना वेळेवर पगार देत नाही। जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते त्यांचे पैसे खाऊन टाकतात। अशा वेळी मी बरेच कामगारांना त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। आणि आता इलेक्शन मध्ये आता झेडपी आणि नगर परिषद इलेक्शन चालवलं आहे। आता बऱ्याच ठिकाणी कालवा गाव चालवला आहे, पण या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आहे, शिक्षण, आरोग्य याविषयी कोणीच काही बोलत नाही। तर माझं असं म्हणणं आहे काय, मी ह्या जी आपली संघटना आहे लालबागचा लेनिनॉल शेरोवाईक साहेब यांच्या संपर्कात आलो मी, आणि मला मी पालघर जिल्ह्यामध्ये ढाणू तालुक्यामध्ये त्यांनी जे अन्यायाला वाचा फोडली त्यामुळे मी त्यांना प्रेरित होऊन गेलो आणि या संघटनेला मी आज जॉईन झालेलो आहे। आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे अन्याय चालू आहे त्या अन्यायाला आपण रोखले पाहिजे। बरेच ढाणू तालुक्यात किंवा इतर तहसील या कार्यालयावरती आपले जे आदिवासी बंधू आहेत किंवा इतर लोक आहेत कामासाठी जातात, परंतु तिथे अधिकारी आहेत ते 200, 300, 500 रुपये मागतात। ही गोष्ट थांबली पाहिजे। सरकारने जीआर काढला आहे की आदिवासी माणसाला सरकारी कामासाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची गरज नाही, असे असून सुद्धा अधिकारी काय करतात की त्यांच्याकडून 300, 400 रुपये पैसे घेतात। ही गोष्ट थांबवली पाहिजे। त्यानंतर आधार कार्ड आहे, आधार कार्डावर इतक्या लोकांना त्रास होतो का विचारू नका। आता शेरोवाईक साहेबांनी आपल्या लालबागने ढाणू प्रांतावर मोर्चा काढला, त्यांना बरेच प्रश्न मांडले, पण त्याने अजून काहीच आम्हाला म्हणजे हे दिलं नाही अजून। माझं असं आहे की आधार कार्ड केंद्र प्रत्येक गावागावी उभी करायला पाहिजे, आणि त्याने आधार कार्डचे जे पैसे आहेत ते अंदाजून पैसे घेतात, तिथे त्यांनी फलक लावला पाहिजे। आणि नाही ते पेपर ते लोक मागतात आणि आपल्या आदिवासी लोकांची म्हणजे कामं रोवतात। या गोष्टी कुठेतरी थांबवायला पाहिजे। बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या विषयी बोललं पाहिजे, पण आताचे नेते लोक या विषयी कोणीच काय बोलत नाही। जो तो जातीवाद करायला लागला आहे आणि आपली कोणी भाडं लागलाय। माझं एवढं सांगणं आहे की बेरोजगारी ती थांबवली पाहिजे। आज आपला देश 75 वर्ष उठून गेला सुद्धा अजून आपल्या देशामध्ये बेरोजगारी पसरली आहे। त्यामुळे कसं गरीब होत चालला आणि पैसे होत चालले, फार मोठी गरीब निर्माण झाली आहे। शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की जे सरकारी शासनाचे जे योजना आहे त्या तळागाळामध्ये पोहोचायला पाहिजे। आणि जे शिकलेले आहेत बरेच BA BEd करून असेल बेरोजगार फिरत आहे, त्यांना ते रोजगार द्यायला हवे। तसेच आरोग्य विषय पण काहीच लक्ष देत नाही। ढाणू तालुका समजा, पालघर समजा, ही सरकारी दवाखाने आहे, आपले बंधू भगिनी आहेत, हे घरोघर महिला जेव्हा डिलिव्हरी करण्यासाठी जातात, आमच्याकडे काही सोयी नाही, डायरेक्ट 65 आणि सेलवरला पाठवून जातात। त्यामुळे हे थांबवलं पाहिजे, पण हे राजकारणी लोक ह्या विषयावर कोणी बोलत नाही। तर मी एकच सांगतो की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चांगले मोठे दवाखाने उभारले पाहिजे, आणि आपले जे गरीब लोक आहेत त्यांना योग्य म्हणजे सोय द्यायला पाहिजे। शिक्षणाविषयी अजूनपर्यंत कोणीच काही नेते लोक बोलत नाही। शिक्षणामध्ये काय आपल्या बीजेपी सरकारने सगळे शाळा बंद पडलेले आहे, याविषयी कोणी बोलत नाही। माझं एवढं सांगणं आहे की ह्या युगामध्ये शिक्षण नाही भेटलं तर माणूस म्हणजे पुढे पोहोचू शकणार नाही। ते सरकारने कसं ज्या शाळा बंद पडल्या आहेत त्या शाळा बंद त्यांना म्हणजे चालू करायला पाहिजे असं, आणि चांगल्या सोयी करून द्यायला पाहिजे असं। आरोग्याच्या चांगल्या सोयी द्यायला पाहिजे आणि चांगले दवाखाने बांधले पाहिजे। आजकालचे कसे लोक इतकं जातीवाद वाढला आहे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये। जे संघटना आहेत काही त्याचे नाव मी घेत नाही, तो त्याने एकदम थैमान वाजून टाकले आहे की येशूच्या बांधण्याचा अमुक बांधले जातात, त्यांना पाणी नाही द्यायचं, हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं। ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे, कारण कसं आहे स्त्री आणि पुरुष आपण एकच जात असं मानलेलं पाहिजे, परंतु ही गोष्ट पुढे थांबत नाही। आणि आपली जी संघटना आहे शेरोवाईक साहेब यांनी ह्या गोष्टीला अन्यायाला वाचा फोडलेली आहे, त्यामुळे